नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक खूप खास गेस्ट आहेत. आता आपण नेहमी जेव्हा आपल्या शहरात फिरतो की आपण म्हणतो की बाबा इथून सरळ जा, डावीकडे एक रेस्टॉरंट आहे, तिथे तुला चांगलं खायला मिळेल, हे आपण आधी सहज बोलतो. आपले जे आजचे गेस्ट आहेत ते तसं तुम्हाला युरोपबद्दल सांगते. युरोपच्या अनेक शहरांबद्दल त्यांना इतकी माहिती आहे की तुम्हाला जे करता ते गाईड म्हणून उभे राहू शकतात युरोप करता. साधारण 25-30 वर्षाचा त्यांना युरोपचा अनुभव आहे. गेले 17-18 वर्ष ते युरोपला सहली घेऊन जात आहेत आणि त्यांचं नाव म्हणजे युरोपशी ऑलमोस्ट जोडलं गेलेलं आहे. असे आपले आजचे गेस्ट आहेत श्री मिलिंद बाबर. मिलिंदजी नमस्कार. नमस्कार अँड थँक्यू फॉर कमिंग ऑन दी पॉडकास्ट. माय प्लेजर. आम्ही गेले बरेच दिवस प्रयत्न करतोय पण समोर आज योग जुळून आलाय. माझ्या आणि मला वाटतं अनेक लोकांच्या मनात ही एक शंका किंवा क्वेरी असेल की मँगो हे असं नाव आपण का द्यावं. म्हणजे व्हेरी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली बऱ्याच वेळेला असं होतं की एअरपोर्टवरती जेव्हा आम्ही कार्ड एक्सचेंज करतो तर कार्ड एक्सचेंज केल्या लोक पहिला प्रश्न आज विचारतात मँगो नाव का ठेवलं. आणि मग यू ब्रेक द कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. आणि मग तर मँगो नाव का ठेवलं त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी मँगो हॉलिडेज सुरू केली त्याला आता 17 वर्ष झाली. 18व्या वर्षात आम्ही आत्ताच नुकतंच पदार्पण केलेलं आहे. तर त्यावेळेला मी जेव्हा नाव शोधत होतो तर मला अतिशय छोटं नाव पाहिजे होतं, मोठं नाव नको होतं मला. आता वेकेशन एक्झॉटिका असं नाव घेतलं असतं तर कदाचित ग्रामीण भागातून येणारे लोक आमच्याकडे आलेही नसते. तर मला असं एक छोटंसं नाव पाहिजे होतं 2 अक्षरी की ग्रामीण भागातनं लोक जेव्हा येतात तर त्यांनाही ते सोपं वाटावं. आणि आम्ही जेव्हा युरोप, अमेरिका, साऊथ अमेरिका टूर्सवरती जातो तर तिथले ड्रायव्हर्स असतील, तिथले हॉटेलियर्स असतील किंवा तिथले रेस्टॉरंट ओनर्स असतील तर त्यांना सुद्धा ते सोपं वाटावं म्हणूनसाठी मला एक 2 अक्षरी नाव पाहिजे होतं. आणि मी जेव्हा गुगल करत होतो 2008ला जेव्हा मँगो हॉलिडेज सुरू झालं त्यावेळेला जेव्हा आम्ही गुगल करत होतो तर त्यावेळेला स्ट्रॉबेरी हॉलिडेज होतं, ऑलिव्ह हॉलिडेज होतं, ॲपल हॉलिडेज होतं, ऑरेंज हॉलिडेज होतं, पण त्या सगळ्यांचा राजा मँगो कुणाचंच नाव नव्हतं. आणि अख्ख्या जगभरात कुठे नव्हतं मँगो हॉलिडेज. तर मी म्हटलं मँगो का नाही, मग सगळी जर फळं आहेत तर मग मँगो त्यांचा राजा का नाही. आणि मँगो हे नाव सुद्धा मला खूप छान वाटलं कारण एक्सक्लुझिव्ह होतं. मला एक्सक्लुझिव्ह नाव पाहिजे होतं. आता जेट टूअर्स किंवा ताज टूअर्स हे खूप कॉमन आहे. तर मला ते कॉमन नाव नको होतं, मला एक एक्सक्लुझिव्ह नाव पाहिजे होतं. तर मँगो 2 अक्षरी पण होतं, एक्सक्लुझिव्ह पण होतं. म्हणजे कुणी जास्त वापरलेलं नाव नाही. त्यावेळी गुगलवरती तर मँगो नावानी एकही कंपनी नव्हती. आता बऱ्याच झालेलं आहे परंतु त्यावेळी एकही कंपनी नव्हती मँगो नावानी. तर मला ते 2 अक्षरी नाव आवडलं, छोटं आवडलं. आणि मँगो हॉलिडेज ला जेव्हा आपण सुरुवात केली तर त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशी मोठी एक थॉट प्रोसेस होती. बरंच ब्रेनस्टॉर्मिंग केलं आम्ही नावावरनं. तर मँगो हे फ्रूटच प्रीमियम फ्रूट आहे. एक्झॅक्टली. केळ्यासारखं फळ नाहीये, हे प्रीमियम फ्रूट आहे. किती महाग झालं तरी ते लोक घेतातच. एक्झॅक्टली. आणि मँगो न आवडणारा माणूस फार विरळ आहे. एखाद्या फळ एखाद्या माणसाला नाही आवडत पण सगळ्यांनाच मँगो आवडतो. तर तो प्रीमियमनेस मला आमच्या हॉलिडेमध्ये पाहिजे होता. तर तो प्रीमियमनेस पण आला त्याच्यामध्ये. 2 अक्षरी नाव आलं, छोटंसं नाव आलं. त्याच्यानंतर तुम्ही जर ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं तर ते मांगो म्हणजे हिंदीमध्ये गिव्ह मी मोर हॉलिडेज, मांगो हॉलिडेज, गिव्ह मी मोर हॉलिडेज. तर तसं होतं. त्याच्यानंतर मँगोचं मराठीत तुम्ही ट्रान्सलेट केलं तर ते आंबा. आता अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी जे कोल्हापूरचे, माझे वडील मूळचे कोल्हापूरचे, तर आम्ही त्या देवीला खूप मानतो. तर त्या देवीचं नाव पण त्याच्यामध्ये आलं. आणि मँगोचा सीझन जर तुम्ही पाहिला तर तो एप्रिलमध्ये सुरू होतो ना. आमच्या टूर सुद्धा एप्रिलमध्ये सुरू होतात. तर असं सगळ्या दृष्टीने जेव्हा विचार केला तर त्यावेळेला मला हे मँगो नाव खूप आवडलं. आणि तो प्रीमियमनेस मला आमच्या हॉलिडेमध्ये द्यायचा होता. तर त्यासाठी मला ते खूप झिरो इन करताना खूप आनंद झाला की हे नाव आपल्याला पाहिजेलच आहे. आणि दुसरं जर तुम्ही पाहिलं तर त्या मँगो हॉलिडेज हा आमचा लोगो आहे. तुम्ही जर लोगो पाहिला असेल तर लोगो आहे आमचा. आणि त्यावेळेला कुठल्याही इव्हन मोठ्यात मोठ्या कंपन्यांचे सुद्धा लोगो नव्हते, आजही नाही आहेत. जवळपास 90% कंपन्यांना लोगो नाहीत. तर मला तो ॲरोगन्स पाहिजे होता. तुम्ही जेव्हा ते नायकीचे टिक बघता तेव्हा तुम्हाला नायकी लिहिलेलं कुठे नसलं तरी कळतंय नायकी आहे. तर तसं मला तो ॲरोगन्स पाहिजे होता की मँगो पहिल्या लोकांना कळलं पाहिजे दिस इज दॅट प्रीमियम हॉलिडे मँगो हॉलिडेज. तर त्याच्यामुळे मी ते झिरो इन केलं आणि ते मँगो नाव ठेवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं तुम्ही आता बोललात ते अगदी परफेक्ट आहे. आणि मँगो असं फळ आहे की सगळी फळं खाल्ली तरी आंबा खाल्ल्यावर जे छान वाटतं तसं म्हणतं मँगोनी सर्व केल्याशिवाय लोकांना चांगलं वाटतं नाही असं समीकरण. ग्रेट. पण
तुम्ही म्हणतात 2008 मध्ये तुम्ही बिझनेस चालू केलात, तर तुम्ही पहिले काय करत आणि बिझनेसमध्ये कसे काय आणि का आलात? मी आता जवळपास 30 वर्ष मी पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. तर मँगो हॉलिडेजची सुरुवात मी 2008 साली सुरू केली. 1 जानेवारी 2008ला मँगोची स्थापना केली मी. आता त्याच्या आधी 15 वर्ष मी एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये टूर डिरेक्टर म्हणून 15 वर्ष काम केलेलं आहे. तर मी जगभर फिरत होतो आणि सगळीकडे जात होतो. परंतु त्यावेळेला असं होत होतं की त्या कंपन्या, जेव्हा तुम्ही मोठे होता तर तुम्हाला व्हॉल्यूम पाहिजेला असतो. म्हणजे आज मी 1000 लोक नेले, उद्या मला 2000 न्यायचे असतात. आणि जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम वाढवता तर त्यावेळेला यू हॅव टू कट कॉर्नर्स समवेअर. म्हणजे ब्रेकफास्ट जर असेल तर त्याच्यामध्ये 2 युरो वाचवा, बस असेल तर त्याच्यात 2 युरो वाचवा, हॉटेल जर असेल तर कुठेतरी लांब घ्या, त्याच्यामध्ये 2 युरो वाचवा. असं करत करत ते टूरची कॉस्ट कमी करतात जेणेकरून त्यांचा व्हॉल्यूम वाढावा. तर आम्ही खूप काम करायचो, परंतु ऍट द एंड ऑफ द डे ते सॅटिस्फॅक्शन नव्हतं मिळत. तुम्ही किती काम केलं आणि तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर मजा येत नाही कामामध्ये. तर म्हणूनसाठी मी विचार करत होतो की आपल्याला इथे राहायचं असेल तर अशाच पद्धतीने राहायला लागेल. पण तुम्ही जर कस्टमरच्या तोंडावरती ते सॅटिस्फॅक्शन, तो आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला यू हॅव टू गिव्ह क्वालिटी. आणि मग क्वालिटी द्यायची असेल तर या व्हॉल्यूमच्या गेममध्ये थांबून तुम्हाला क्वालिटी देता येणार नाही. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही द्यायचं असेल तर नवीन कंपनी सुरू करायला पाहिजे. मग ब्रेकफास्ट, आता सगळे कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट देतात, आम्ही अमेरिकन ब्रेकफास्ट देतो. सगळे तुम्हाला बसेस स्वस्तातल्या ईस्टर्न युरोपमधनं जे गरीब देश आहेत तिकडनं बसेस येतात. पण आम्ही हॉलंडच्या, ज्यांना जगातलं 1 नंबर मानलं जातं, आम्ही हॉलंडच्या बसेस वापरतो. आता याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसा लागतो. चांगली हॉटेल्स वापरतो. आता हॉटेल्स बद्दल जर तुम्ही मला विचारलं तर मी इतके वर्ष, 30 वर्ष मी युरोपला जातोय, त्यामुळे मला जवळपास गल्लीबोळ माहिती झालेत युरोपमधले. तर कुठे चांगली हॉटेल्स मिळतील, कुठल्या हॉटेलची लोकेशन्स चांगली आहेत. आता आमची जर्मनीमध्ये एक हॉटेल आहे आमचं, तर ते राईन नदीच्या तीरावरती आहे. म्हणजे तुम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलात की समोर राईन नदी आहे, जी वन ऑफ द ड्रीम्स आहेत की जर्मनीमध्ये आल्यावर तुम्हाला अशा ठिकाणी राहायला मिळतंय. तर हॉटेल्सची लोकेशन्स, आम्ही काही हॉटेल्सची, सगळ्या नाही म्हणत मी, आता ब्रसल्सला गेलात तुम्ही, लंडनला गेलात, पॅरिसला गेलात, तर बहुतेक सगळ्यांची हॉटेल्स मोर ऑर लेस सेम असतात. परंतु तो खरा युरोप नाहीये. खरा युरोप कुठे? इंटिरियर मध्ये. तुमच्या स्वप्नातला जो युरोप आहे तो इंटिरियर मध्ये. तर तिथे जाऊन राहणारी आमची एकमेव कंपनी आहे. मी छातीत ठोकपणे तुम्हाला सांगतो की ह्या अशा पद्धतीचा क्वालिटीमध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, हॉटेल्स चांगली, बसेस चांगल्या, ब्रेकफास्ट चांगले, टूर मॅनेजर प्रोफेशनली ट्रेन टूर मॅनेजर्स आहेत. मी स्वतः या सगळ्यांना ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये 24 तास तुमच्या बरोबर सावलीसारखा फिरणारा टूर मॅनेजर असतो. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर खूप मोठा फरक तुम्हाला इतर कंपन्यांमध्ये आणि मँगो हॉलिडेजच्या युरोप टूरमध्ये मिळेल. राईट. आय थिंक तुमची मी वेबसाईट बघत होत्या, तुम्ही 2-3 पॉईंट हेच आय थिंक खूप अधोरेखित केलेत. एक म्हणजे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी आणि एथिकल आणि ट्रान्सपरंट इंटरॅक्शन, ते खूप आय थिंक क्रिटिकल आहे. ॲब्सोल्युटली, टोटली ट्रान्सपरंट आपली इंटरॅक्शन जी आहे त्याच्यात कुठेही छुपवलेले किंवा लपवलेले असे खर्च नाहीये. तुम्ही एकदा इथे पैसे भरलेत तर मुंबईच्या एअरपोर्ट पासून मुंबईला परत येईपर्यंत तुमच्याकडे आम्ही 1 रुपया सुद्धा मागत नाही. तिकडे गेल्यानंतर कुठेतरी टॉयलेटला जायला पैसे लागतात, पेड टॉयलेट्स असतात, किंवा कधी तुम्हाला आईस्क्रीम खावंसं वाटलं किंवा तुम्हाला कुठे चहा प्यावासा वाटला तर तो भाग वेगळा. परंतु तुमचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, हॉटेल्स, साईट सीइंग, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. तुम्हाला कुठे आम्ही पैसे मागणार नाही तिकडे गेल्यावर. तर ही एक गॅरंटी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लोकांमध्ये तो आम्ही विश्वास निर्माण केलेला आहे. आज मँगो हॉलिडेज म्हटलं की लोकांना माहिती आहे, एकदा इथे पैसे भरले की तिकडे गेल्यावर, बऱ्याचशा कंपन्या असं करतात की तिकडे गेल्यावरती तुम्हाला सांगतात ड्रायव्हरच्या टिप्सचे पैसे वेगळे. हो, एक्झॅक्टली. आणि जे सो कॉल्ड स्वस्तात युरोप विकणारे आता सुरू होतील हळूहळू, फेब्रुवारी पासून त्यांच्या जाहिराती सुरू होतील ते. आणि हा प्रॉब्लेम मी पण खूप लोकांकडून ऐकलेला आहे की अरे जे मेजर साईट सीइंग, जे महाग आहे साईट सीइंग, ते कव्हरच नाही करायचं, टूर कॉस्ट कमी करायची. तर आपण हे सगळं नॉर्मली आपल्या ह्याच्यात इन्क्लूड पूर्ण साईट सीइंग इन्क्लुडेड आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा टूर बुक करायला याल तेव्हा आम्हाला तुम्ही हक्काने विचारा की एका XYZ कंपनीची किंमत एवढी स्वस्त का आहे, आणि मग आम्ही तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन देऊ की का स्वस्त आहे. आम्ही सुद्धा स्वस्त टूर देऊ शकतो. जर ते देऊ शकतात तर आम्ही देऊ शकतो. परंतु मी
स्वस्त टूर विकणं माझा मोठो नाहीये. करेक्ट. चांगली टूर विकणं. आम्ही कधीही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि जर कदाचित आमच्या टूरची किंमत 2 ते 3 हजारांनी जास्त असेल कुणापेक्षा, तर तो आमचा प्रॉफिट नाहीये. तो संपूर्ण मोबदला तुम्हालाच दिलेला आहे त्या पैशांचा. मग चांगले ब्रेकफास्ट असतील, चांगल्या बसेस असतील, चांगले हॉटेल्स असतील, टूर मॅनेजर्स प्रोफेशनल असतील. त्यामुळे पैशाच्या बाबतीत यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड. म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो, इंटरनॅशनल कंपन्या ज्या मार्केटमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा आमचं प्राइस खूपच कॉम्पिटंट आहे. 1,000-2,000 रुपये मागे पुढे. परंतु स्वस्तात टूर विकणारे, आता कदाचित असं होईल की एखाद्या सोलापूर किंवा कोल्हापूर किंवा काही ग्रामीण भागातनं एखादा टूर ऑपरेटर असेल जो तुम्हाला स्वस्तात युरोपची टूर देत असेल, तो देईल सुद्धा कदाचित. पण तिकडे गेल्यानंतर गॉड फॉरबिड असं होऊ नये. परंतु जर काही संकट आलं, कोणाचे पासपोर्ट हरवतात, कोणी आजारी पडतं, कधी हॉस्पिटलायझेशन होतं, तर अशा वेळेला तुमच्या मागे खंबीर नेटवर्क असणं गरजेचं असतं. तर हे लोक जर कदाचित 2-3 हजार रुपये 5,000 स्वस्त टूर देत असतील तर ते आत्ता बघायला छान वाटतं. परंतु 5,000 रुपये मला तर तुम्ही विचारलत ना, तर 5,000 कमवायला आपल्याकडे अख्खं आयुष्य पडलेलं आहे. नक्कीच. ते 5,000 तुम्ही कधी कमवू शकता. परंतु ही जी मेमरी आहे, यू आर क्रिएटिंग दिस मेमरी. तुमचं कुटुंब आहे, तुमचे लव्ड वन्स आहेत, त्यांच्याबरोबर युरोपची टूर एक स्वप्न आहे. ही काय थायलंड, मलेशिया, सिंगापूर सारखी टूर नाहीये की गेले उठून आले परत 3 दिवसानंतर. युरोपची टूर एक स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाच्या बाबतीत मला असं वाटतं की कॉम्प्रोमाइज करू नये. 2-5 हजार रुपये खरं तर इकडे तिकडे जर होत असतील तर तो सुद्धा आमचा प्रॉफिट नाहीये. ते सुद्धा पैसे तुम्हालाच आम्ही त्याचा मोबदला दिलेला आहे. त्यामुळे किमतीच्या बाबतीत आणि क्वालिटीच्या बाबतीत मँगो हॉलिडेज मध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होत नाही. नाही, तुम्ही म्हटलं तसं की इट इज अबाउट क्रिएटिंग मेमरीज. ट्रॅव्हल इज अबाउट एन्जॉईंग द एक्सपिरियन्स. मग हे कमी मग ते स्वस्त आणि असं करण्यापेक्षा होलिस्टिक अप्रोच घेऊनच ती टूर कडे बघायला पाहिजे. राईट राईट राईट. आणि युरोपची टूर ही वेगळी आहे. हे काय थायलंड, मलेशिया, सिंगापूरची टूर नाही की तुम्ही विमानात बसलात आणि फुकटला उतरला. तशी नाहीये. युरोपचा टूर म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. त्यांच्याकडे स्टाईल आहे, फॅशन आहे. त्यांचा इतिहास तर एवढा मोठा आहे की आता बरीचशी ठिकाणं जे आहेत आमच्या टूरवरती आम्ही अशी दाखवतो की जी आज तरी भारतात कोणीच देत नाहीये. त्याचं सांगा की जरा लोकांना ऐकायला आवडेल की बाबा काय वेगळं देतो आपण याच्यामध्ये, किंवा 1-2 एक्झाम्पल तरी ऍटलीस्ट. ऍब्सोल्युटली. तुम्हाला केप्रीला आम्ही नेतो या आमच्या एक्झॉटिक युरोपच्या टूर. सगळ्या टूरवर नाही, 18 दिवसांची जी एक्झॉटिक युरोप टूर आहे, जे आमचं चॅम्पियन प्रॉडक्ट आहे, तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला केप्रीला नेतो. इटलीचा दक्षिण भाग येतो आणि तिथे ब्लू ग्रोटो आहे. तुम्ही जर पु ल देशपांडेंचं जावे त्यांच्या देशा नावाचं पुस्तक वाचलं असेल तर इतकं सुंदर वर्णन केलंय पु ल देशपांडेंनी. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जेव्हा आम्ही आत जातो, खूप कमी वेळ तुम्ही आतमध्ये असता, हार्डली 5 मिनिटं तुम्ही आतमध्ये असाल, परंतु तो एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला, पु ल देशपांडे असं म्हणतात की तो अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा सरस्वती पुत्र, हा एवढा मोठा लेखक म्हणतो, माझ्याकडे शब्द नाही आहेत तो अनुभव वर्णन करायला, इतका दैवी अनुभव आहे. ती जी अवर्णनीय निळाई आहे त्या ब्लू ग्रोटोची, ती तुम्हाला अनुभव घ्यायला पाहिजे. तुम्हाला मी लिहून कळणार नाही ती काय आहे. तर ते ब्लू ग्रोटो आपल्या कार्यक्रमात आहे. त्याच्यानंतर डकावचं बाकी कोणी फार दाखवत नाही, कोणीच नाही दाखवत, फक्त आपलीच कंपनी जाते तिथे. आता यावर्षी कोणी कॉपी केलं असलं तर मला माहिती नाही, परंतु आतापर्यंत जाणारी आपली एकमेव कंपनी. जाणारी म्हणजे ते काय असं एंट्री आहे त्याला, जिथे आत जायला एंट्री आहे, गुहेमध्ये ते बनवलेलं आहे, बोटीतनं जायला लागतं तुम्हाला. आणि ते अगदी छोटंसं म्हणजे 3 फुटाचा एंट्रन्स आहे. तुम्हाला बोटीत सुद्धा असं झोपून जायला लागतं. तर आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, जर त्या दिवशी तुमचं क्लायमेट चांगलं असेल, समुद्र जर शांत असेल, तर सूर्याची किरणं त्या समुद्राच्या पाण्यात जातात आणि ती नंतर परावर्तित होऊन त्या गुहेच्या छतावरती जातात. आणि ती जी निळाई आहे, ती निळाई तुम्हाला अनुभवायला पाहिजे. तुमच्या बकेट लिस्टमध्ये केप्री असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तो जो एक अनुभव आहे, फक्त एवढंच आहे की नशिबाची साथ पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला समुद्र शांत असला पाहिजे, त्या दिवशी आकाश निरभ्र असलं पाहिजे, तर तुम्हाला तो अनुभव मिळतो. साधारण 10 मधल्या 7 टूरवरती आपल्याला तो अनुभव मिळतो. 2-3 टूरला एखाद्या वेळी समुद्र रफ असेल तर नाही करता, शिअर बॅड लक, नाहीच शिअर बॅड लक. राईट राईट राईट. तर ते काय आहे. त्याच्यानंतर जर्मनी मधलं डकावचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आपण ठेवलेला आहे.
दुसऱ्या महायुद्धामध्ये जी छळछावणी होती तिचा आपण एक आपल्या कार्यक्रमात ठेवलेलं आहे. इतिहास चांगला किंवा वाईट आपण तो बदलू तर शकत नाही, परंतु त्यातनं जर बोध घ्यायचा असेल तर त्यांनी फार सुंदर तिथे व्यवस्था करून ठेवलेली, काय झालं एक्झॅक्टली, आणि त्या सगळ्या लोकांवरती जे छळ झाला होता त्याचा हा जिवंत साक्षीदार आहे. काय घडलं होतं तिथे गेल्यानंतर आमच्या बरोबर एकदा सेलिब्रिटी आले होते आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला पोहोचायच्या 1 तास आधी मी असीन किंवा आमचे टूर मॅनेजर असतील तुम्हाला संपूर्ण महायुद्धाबद्दल माहिती देतात. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ते बघता तर ते सेलिब्रिटी असं म्हणाले होते की तुम्ही जी कॉमेंट्री दिली होती त्याच्यामुळे आम्ही इतके भारावून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की तिथल्या प्रत्येक भिंतीला मला काहीतरी सांगायचंय, तिथल्या प्रत्येक दगडाला माझ्याशी बोलायचं होतं, अंगावरती काटा येईल असं तर कॉन्सन्ट्रेशन कॅम्पची ती व्हिजिट आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणी दाखवत नाही टूरमध्ये. आता दाखवत नाही म्हणजे हे महाग आहे का तुम्ही मुद्दामून एक वेगळा अनुभव लोकांना द्यावा अशा उद्देशानं? नाही, मला स्वतःला असं वाटतं की मी जेव्हा तिथे जातो आणि मला जर एखादी गोष्ट आवडली तर माझ्या सर्व पर्यटकांना सुद्धा ती बघायला दाखवायला मला आवडेल. आणि म्हणूनसाठी ह्या ज्या गोष्टी मी पाहिल्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा. जर्मनीला सगळेच जातात परंतु डकाऊच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कोणी जात नाही. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तुमची रिव्हिजन होते म्हणजे 1 तास लोक बसमध्ये मंत्रमुग्ध झालेले असतात ती कॉमेंट्री ऐकून की काय झालं, म्हणजे हिटलरच्या बालपणापासून ते त्याचा ऱ्हास होईपर्यंतचा मधला काळ आहे त्यांनी तिथे त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये म्युझियम मध्ये जिवंत केलेलं आहे. तर खूप छान व्हिजिट आहे ती. तर अशा अनेक गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं की जर्मनीमधलं आमचं एक हॉटेल राईन नदीच्या तीरावरती आहे. एक्झॅक्टली. तर तो जो अनुभव आहे तुम्ही सकाळी उठता आणि तो जो निसर्ग आहे तुमच्या मनामधला जो युरोप आहे तो तिथे तुम्हाला बघायला मिळतो. मग ती नदी असेल, ते डोंगर असतील, ती मागची विन्यार्ड्स असतील, डोंगरावरनं मिळणारा व्ह्यू असेल, अप्रतिम आहे, अप्रतिम. युरोपच्या निसर्ग सौंदर्याकरता फेमस आहे. हो, ते तुम्ही शहरात राहून नुसतं काय मजा देणार नाही. लंडनला, पॅरिसला, बेल्जियम मध्ये तुम्हाला हे मिळणारच नाही. तुम्हाला इंटिरियर मध्ये जाऊन ते करायला पाहिजे. एक्झॅक्टली. ग्रेट. आणि तुम्ही आता ते 2 एक्झाम्पल दिलेत. तुम्ही अजून एक याच्यात सांगितलं महत्वाचं की तुम्ही जी हिस्ट्री लोकांसमोर उभी करता सांगताना त्याच्यात तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या टूर लिडरचं वाचन आणि आकलन खूप चांगलं पाहिजे, अभ्यास खूप चांगला पाहिजे. म्हणजे त्याशिवाय हे एवढं चांगलं का हा पण एक लोकांना अनुभव वेगळा आहे. हो ना, तुम्हाला मी सांगतो आमच्या टूरवरती हडपसरचे एक लोंढे नावाचे गृहस्थ आले होते आणि टूर जेव्हा संपते तर सगळ्यात मोठा ड्राईव्ह जो आहे आमचा तो 5 तासांचा आहे. पिसावरनं आम्ही रोमला येतो, तो शेवटचा दिवस असतो, नंतर रोमला राहून मग तिथनंच फ्लाईट घेऊन परत येतो. तर त्या ड्राईव्ह मध्ये आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही तुमचा अनुभव सांगा की काय तुम्ही अनुभवलं. जर चांगला असेल तर आम्हाला आनंद होईल, जर काही सुधारणा करायची असेल तर तेही आम्ही करू. तर लोक प्रत्येक माणूस तिथे समोर माईकवर येऊन इतकं भरभरून सांगत असतो. तर ते लोंढे नावाचे गृहस्थ आहेत, अनेक वर्षांपूर्वी मला वाटतं 14 किंवा 15 साली ते आमच्याबरोबर आले असतील. तर त्यांनी सांगितलं मी अनेक कंपन्यांबरोबर ट्रॅव्हल केलेलं आहे, तुमच्याबरोबरही मी आलो, तुमच्याबरोबरही मी युरोपची टूर केली, कदाचित मी पाहिलं असतं आणि परत गेलो असतो. पण दोन्ही मधला फरक असा आहे की त्यांच्याबरोबर मी फक्त टूर करून परत आलो, कुठली कंप्लेंट करण्यासारखं काही नव्हतं. पण तुमच्याबरोबर जी टूर केली तर त्याचं मला असं वाटतं की समजा तुम्ही टीव्हीच्या समोर बसलेले आहात आणि तुम्ही चॅनल ब्राउज करताय आणि शोले सिनेमा लागला तर तुम्ही तो बघणारच. तुम्ही 10 वेळा जरी पाहिला असेल तरी तो परत बघणार, त्याला तुम्ही ब्राउज करून पुढे जात नाही. पण समजा शोले लागलेला आहे, तिथे बसंती आहे, तिथे जय आणि वीरू आहेत, तिथे गब्बर सिंग आहे, सांबा आहे, सगळं चाललंय म्हणले, अचानक त्याचा जर ऑडिओ गेला तर तुम्हाला ते आवडेल का, तुम्ही बघाल का? तर 100% याचं उत्तर नाही असंच आहे की तुम्ही ऑडिओ नसेल तर ते एन्जॉय करणार नाही. तसं ते म्हणाले की तुम्ही जी कॉमेंट्री दिलीत त्यामुळे आम्ही युरोप नुसता पाहिला नाही तर आम्ही युरोप पूर्णपणे अनुभवला. आणि ती कॉमेंट्री खूप महत्वाची होती. आता हे लोकांना कोण सांगणार जेव्हा तुम्ही येता आणि 3 कंपन्यांची ब्रोशर घेऊन आमच्या समोर बसताय की ही एवढ्याला, ही एवढ्याला, ही एवढ्याला. तर हा अनुभव तुम्हाला कसा कळणार की काय वेगळं आहे, मँगो काय वेगळं देतं. हे जे आहे हा पर्सनल टच असेल किंवा आयफेल टॉवरला बऱ्याच कंपन्यांचे टूर मॅनेजर तुम्हाला खाली सोडतात आणि सांगतात की हा आयफेल टॉवर फोटो जायचं पैसे ते तिकीट काढून तुम्ही वर जा
आणि जर नसेल जायचं तर इथेच 2 तासानंतर मी तुम्हाला भेटतो आणि तो Exactly. कुठेतरी कॉफी प्यायला गेलेला असतो. Exactly. परंतु आमचा टूर मॅनेजर आमच्या तिकीट इन्क्लुडेड आहे. बरं. आमचा टूर मॅनेजर तुमच्या बोटाला धरून वर घेऊन जातो आणि परत मुलासारखा घेऊन परत खाली घेऊन येतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं, तुम्ही आयफेल टॉवरला गेलात खरं, पण आयफेल टॉवर बद्दल जर तुम्हाला माहितीच नसेल काही तर नुसतंच जाऊन येणार. संदीप खरे मला बोललेलं आठवते आमच्या टूरवर जेव्हा आले होते ते मला म्हणाले होते की अरे तुम्ही एवढी माहिती दिलीत ना, असं वाटतंय की आयफेल टॉवर आता बघायलाच पाहिजे, नाहीतर मग नुसताच फोटो काढून आम्ही परत आलो असतो. तर मग त्या मोबाईल टॉवरमध्ये आणि आयफेल टॉवरमध्ये फरक काय? त्याच्या एवढ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत की तो कोणी बांधला, का बांधला, किती साली बांधला, त्याची उंची किती, त्याच्या पायऱ्या किती, त्याच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. क्या बात आहे. तर त्या सगळ्या जर तुम्हाला तिथे गेल्यावर कळल्या तर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. युरोपची टूर ही एक साधी टूर नाहीये, एक स्वप्न आहे. आणि म्हणूनसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. टूर बुक करणं खूप सोपं आहे, पण त्याच्या आधी का आणि कुणाबरोबर करतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही म्हटलं तसं की ते एक स्वप्न आहे आणि लोक अनेक वर्ष पैसे साठवून युरोपला जातात, कारण तो खर्चिक आहे सगळं ते. 2-2.5 लाखाची टूर आहे. हा, मग खूप प्लॅनिंग करायला लागतं आणि तो अनुभव जर चांगला आला आयुष्यभर, ते जर आठवणी तुम्हाला मिळाल्या तर ते वर्थ आहे एवढं खर्च करणं. 100%. अदरवाईज परत नुसतं युरोप टिकमार केल्यावर का होतं ते? नाही. राईट. युरोप तसं डेस्टिनेशनच नाहीये. युरोप हा पर्यटनाचा महामेरू आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही कुणाबरोबर कम्पेअरच करू शकत नाही. मला आजही आठवते, माझ्याबरोबर 20-25 वर्षांपूर्वी लोक ट्रॅव्हल करून आलेले आहेत युरोपला, पण ते आजही सांगतात आम्ही कुठेही गेलो ना तरी त्या युरोपच्या टूर बरोबर आम्ही कम्पेअर करतो. अरे युरोपला असं होतं, अरे युरोपला तसं होतं. तर ते कम्पेअरच होऊ शकत नाही दुसऱ्या कुठल्या टूर बरोबर. राईट. तुम्ही आता जे मला सांगत होतात की आपण एवढी माहिती देतो लोकांना त्या स्पॉट्सची, तर हे तुम्ही जाता टूरवर तेव्हा तुम्ही सांगत असाल फॉर शुअर, तुमचा अभ्यास आहेच तेवढा, पण तुमचे टूर लीडर जेव्हा जातात तुम्ही त्यांना ट्रेन करता का कसं करता? मग सगळे टूर लीडर मी स्वतः ट्रेन केलेले आहेत. मी स्वतः यांना टूरवरती घेऊन गेलेलो आहे आणि त्यांना ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे मला 100% खात्री आहे की आमचा टूर मॅनेजर माझ्याच ताकदीने टूर करणार. जोपर्यंत मला कॉन्फिडन्स नाही तोपर्यंत मी त्याच्या हातामध्ये टूर देत नाही. त्यामुळे आल्यानंतर तुम्ही आमचे गुगल रिव्ह्यूज बघा ना, कुठली कंपनी तुम्हाला गुगल रिव्ह्यूज बघून देईल? आम्ही आमचे गुगल रिव्ह्यूज दाखवतो. तुम्ही जाऊन आमचे गुगल रिव्ह्यूज बघा. 4.8 सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एवढे तुम्हाला गुगल रिव्ह्यूज मिळणं इम्पॉसिबल आहे. तर हे गुगल रिव्ह्यूज बघा, लोकांनी किती उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मँगो हॉलिडेज काय. तर तुम्ही नक्की गुगल रिव्ह्यूज बघा, कम्पेअर करा जरूर. पण जर कुणाची किंमत कमी असेल तर आम्हाला येऊन विचारा की ते का कमी आहे. मग आम्ही तुम्हाला सांगतो की ते युंगफ्राऊ देत नाहीत, ते माउंट इटलीज देत नाहीत. आता हीच जर साईटसीइंग काढलं, नुसतं साईटसीइंग जरी काढलं तरी 35-40 हजार रुपयाचा फरक पडतो. स्वस्त टूर देणं आम्हालाही शक्य आहे, परंतु आम्ही देत नाही. आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. जसं मी सांगितलं की स्वप्न आहे, मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार की हे म्युझियम इन्क्लुडेड नाहीये, तुम्ही ते पैसे भरा आणि आज जा, तर मग लोकांना आवडत नाही ते. तिकडे गेल्यावर पैसे मागणं चुकीचं असं मला वाटतं. बरोबर. नाही, तुम्ही आता 2 जे दिले, आय थिंक सगळ्या मित्रांना माहितीच आपल्या की स्वित्झर्लंडमध्ये युंगफ्राऊ नाही गेला तुम्ही तर स्वित्झर्लंड बघण्याचाच काय अर्थ नाहीये. तर खूप लोक असेही करतात की तिथे तिकीट देत नाही, ती एंट्री फी देत नाही, तुम्हाला जाऊन तिथे वेगळं तिकीट काढायला लागतं. त्यामुळे तो एक खूप क्रिटिकल पॉईंट आहे. आता 2025चा युरोप सीझन आता चालू होईलच पुढच्या महिन्यापासून, फेब्रुवारीपासून. तर युरोप हा खूप मोठा खंड आहे आणि आता गेल्या काही वर्षात ईस्टर्न युरोप पण बऱ्यापैकी आता यायला लागलाय आणि लोक तिथेही जायला लागलेत. तर ईस्टर्न युरोपचा काही यावर्षी प्लॅन आहे तुमचा? ईस्टर्न युरोपची टूर आपली दरवर्षी आपली ईस्टर्न युरोपची टूर आहे. आणि ईस्टर्न युरोप कसं आहे, थोडेसे गरीब देश आहेत त्या बाजूला. त्यामुळे ईस्टर्न युरोप आणि वेस्टर्न युरोप किंवा सेंट्रल युरोप याच्यामध्ये खूप मोठा फरक नाही. तुम्ही ईस्टर्न युरोप मधल्या एखाद्या देशात गेलात आणि वेस्टर्न युरोप मधल्या एखाद्या देशात गेलात, तुम्हाला फार मोठा फरक जाणवणार नाही. पण तुमचं जर बजेट परमिट करत नसेल तर ईस्टर्न युरोप नक्की बघा. कारण खूप सुंदर आहे आणि 100% व्हॅल्यू फॉर मनी. थोडं स्वस्त आहे कम्पेअर टू मेनलँड युरोप, वेस्टर्न युरोप. हो, कम्पेअर केलं तर खूप स्वस्त आहे ते. म्हणून मी म्हटलं की बऱ्याचशा टूर कंपन्या ईस्टर्न युरोपमधनं बसेस आणतात. आता शेंगेन कंट्रीज एक झाल्यामुळे तिकडच्या बसेस इकडे येऊ शकतात आणि त्या स्वस्त मिळाल्यामुळे इकडे येतात. पण मग त्या ड्रायव्हरला इंग्लिश येत नाही, त्याला GPS वापरता येत नाही. तर
तुम्हाला टूरच्या क्वालिटीमध्ये खूप मोठा फरक पडतो. कारण ड्रायव्हर जर चांगला नसेल करेक्ट, अगदी अगदी, तर तुमच्या टूरची पूर्ण वाट लागते. कारण प्रत्येक दिवशी तुम्ही 18 दिवस बसचाच प्रवास आहे युरोपमध्ये सगळ्यांचा. ड्रायव्हर जर चांगला नसेल, सारखा चुकत असेल, लंचला उशीर होतोय, रात्री झोपायला उशीर होतोय, तर मजा येत नाही. तर ड्रायव्हर आणि टूर मॅनेजर तुमचे चांगले असणं खूप गरजेचं आहे युरोपच्या टूरवरती. राईट राईट राईट, परफेक्ट. आणि अजून एक सेक्टर युरोपचा जो गेले काही वर्षात जास्त पॉप्युलर झालाय तो म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया, नॉर्दर्न लाईट्स बघायला. तर तिथे पण आपले काही टूर आहेत ना. आता आमची 2 फेब्रुवारीची टूर आहे, ती फुल झाली. आता आम्ही नंतर आईसलँडची टूर ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये ह्या वर्षी तुम्ही जर गुगल करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वर्षी सगळ्यात मॅक्सिमम, गेल्या 100 वर्षात मॅक्सिमम चान्स नॉर्दर्न लाईट्स दिसण्याचे आत्ता ह्या वर्षी आहेत 2025ला. त्यामुळे जर तुम्ही फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असाल, तुम्हाला आवड असेल फिरायची, तर यावर्षी नॉर्दर्न लाईट्सची टूर नक्की करा. मी नॉर्दर्न लाईट्सच्या टूर बघण्यासाठी आईसलँडला गेलो होतो. आणि आईसलँड एक छोटंसं आयलँड आहे. तर पूर्ण आम्ही 12 दिवस पूर्ण आयलँड फिरलो. आणि लँड झाल्यापासून ते टेक ऑफ घेईपर्यंत आम्हाला एकदाही नॉर्दर्न लाईट्स दिसला नाही. म्हणजे हे शेअर बॅड लक. आणि प्रत्येक कोपऱ्यात जाऊन आम्ही पूर्ण गोल आयलँडला चक्कर मारली होती. 10 दिवस होतो आम्ही, तरी सुद्धा आम्हाला ते दिसले नाहीत. तर हे नशिबाचा भाग आहे. परंतु ह्या वर्षी खूप जास्त चान्सेस आहेत नॉर्दर्न लाईट्स दिसायचे. तर यावर्षी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नॉर्दर्न लाईट्सची टूर नक्की करा. याच्यामध्ये कसं आहे की नॉर्दर्न लाईट्स हा स्कॅन्डिनेव्हियाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड करता येईल तुम्हाला. आत्ता जर तुम्ही त्यांच्या समरमध्ये गेलात तर तुम्हाला मिडनाईट सन बघता येऊ शकतो. आणि जर तुम्ही विंटरमध्ये गेलात, आता समरमध्ये सुद्धा दिसू शकतात, परंतु दिवस खूप मोठा असतो आणि रात्र खूप छोटी असते. तर नॉर्दर्न लाईट्स जर दिसले तर चांगलंच आहे, परंतु तुम्ही विंटरमध्ये जर गेलात तर रात्र खूप मोठी असते आणि त्यामुळे नॉर्दर्न लाईट्स दिसायचा चान्सेस पण खूप जास्त असतात. तर विंटरमध्ये जर साधारण तुम्ही गेलात सप्टेंबरच्या नंतर तर खूप चांगले चान्सेस आहेत यावर्षी नॉर्दर्न लाईट्स दिसायचे. तर स्कॅन्डिनेव्हियाची टूर पण आपली आहे, नॉर्दर्न लाईट्सची पण टूर आहे, आईसलँडची पण टूर आहे. या सगळ्या टूर्समध्ये तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स दिसू शकतात. ओके ओके, ग्रेट ग्रेट. आपण युरोप मध्ये तुम्ही स्पेशालिटी आहे, तुम्ही युरोपमध्ये काय वेगळं देता हे आपण आता अगदी नीटपणे समजून घेतलंय. तसंच तुम्ही आता बाकी ठिकाणी पण त्याच स्टँडर्डच्या टूर आणि तेच सगळं, म्हणजे तुम्ही आता जे काय अनुभव सांगितले किंवा जे काय वैशिष्ट्य सांगितले की आम्ही मँगोमध्ये युरोपला वेगळं काय देतो, अगदी तर तुम्ही बाकी ठिकाणी पण तेच रेप्लिकेट करता सेम मॉडेल? 100%. कारण ती आमची फिलॉसॉफीच आहे. आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणारच नाही. तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं की युरोपच्या टूरवरती 4 रात्र स्वित्झर्लंडमध्ये आम्ही एक्झॉटिक युरोपवरती राहतो. कुठलीच कंपनी तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये 4 रात्र ठेवणार नाही, कारण इट्स व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. 1 रात्रीचा स्टे स्वित्झर्लंडमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण आम्ही 4 रात्रीचा स्टे दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये युंगफ्राव आहे, टिटलीज आहे आणि स्वित्झर्लंडची जी चॉकलेट फॅक्टरी फेमस आहे ती, आणि त्यांच्या कॅपिटल बर्नची सिटी टूर, हे सगळं एका टूरमध्ये तुम्हाला कुठलीही कंपनी देणार नाही. हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. तर ते तर आहेच. युरोप केल्यानंतर आमच्या बरोबर जे लोक युरोपला जाऊन आले, तर मी जेव्हा कंपनी सुरू केली तर त्यावेळेला मी ठरवलं होतं आपल्याला फक्त युरोपच करायचं, स्पेशलायझेशन युरोपमध्ये करायचंय. परंतु युरोपला आमच्या बरोबर जे लोक जाऊन आले तर त्या लोकांनीच इन्सिस्ट केलं की आता आम्ही दुसऱ्या कोणाबरोबर जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हीच आता अमेरिकेची टूर सुरू करा, तुम्हीच आता ऑस्ट्रेलियाची टूर सुरू करा. आणि त्यामुळे आम्ही एक एक सेक्टर करत गेलो. तर आजही ज्या ताकदीने आम्ही युरोप करतो त्याच ताकदीने अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. मग हॉटेल्स असतील, ब्रेकफास्ट असेल, लंचेस असतील, बसेस असतील, टूर मॅनेजर असेल, कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. तर त्याच ताकदीने करतो. परंतु काय झालं, कोरोना नंतर आम्ही ठरवलं की आता आपण डोमेस्टिक टूर करूया. तर डोमेस्टिक टूरमध्ये खूप मोठी चॅलेंजेस आहेत. इंटरनॅशनल टूरला तुम्हाला जर एखाद्या सप्लायरनी कमिट केलं तर ते तुम्हाला मिळतच, परंतु डोमेस्टिकला खूप प्रॉब्लेम आले आम्हाला. म्हणजे जरी तुम्हाला चांगलं हॉटेल दिलं तरी त्या चांगल्या हॉटेलमधला स्टाफ चांगला असेल याची गॅरंटी नाही. बऱ्याच वेळेला ते उद्धटपणे बोलतात, बऱ्याच वेळेला चादर बदलली नाही म्हणून कंप्लेंट्स येतात, बऱ्याच वेळेला टॉवेल फाटलाय म्हणून कंप्लेंट्स येतात, बऱ्याच वेळेला वॉश बेसिन चोक होतं म्हणून कंप्लेंट्स येतात. तर हे काय झालं, आमच्या बरोबर जे युरोप अमेरिका करून लोक आले होते त्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या मँगो हॉलिडेज कडनं, आणि मग अशा कंप्लेंट
आल्यानंतर आम्हाला ते आवडेन असं झालं की डोमेस्टिक करू का नको असं झालं. आणि मग शेवटी आता आम्ही असं ठरवलेलं की डोमेस्टिक आम्ही करू, परंतु फक्त 4 स्टार हॉटेल आणि इनोवाच वापरणार आम्ही. ओके. भले टूरची प्राइस कमी आहे म्हणून लोक जर निगोशिएट करायला लागले तर त्यांना सांगू की आम्ही याच स्टँडर्डच्या टूर देतो, तुम्हाला करायचं असेल तर आपण ह्या स्टँडर्डच्या करू. 3 स्टार किंवा त्याच्या खालच्या हॉटेल्स आम्ही वापरत नाही. परफेक्ट. तर त्यामुळे आता डोमेस्टिक आम्ही करतो, परंतु फक्त 4 स्टार आणि इनोवावरतीच करतो. कदाचित किंमत थोडीशी जास्त असेल, परंतु 100% सॅटिस्फॅक्शन जर पाहिजे असेल तर आम्ही त्याच टूर करतो. त्यामुळे डोमेस्टिक मध्ये आता आम्ही थोडंसं मागे आलेलो आहे. ग्रुप टूर्सच्या भानगडीत न पडता तुम्हाला तुमच्या फॅमिलीसह राजस्थानला जायचंय तर आम्ही सुंदर टूर तुम्हाला करून देतो. परफेक्ट. तर बाकीच्या ज्या इंटरनॅशनल टूर्स आहेत त्या युरोपच्याच ताकदीने आम्ही करतो, आणि डोमेस्टिक मध्ये जसं मी आता सांगितलं की हा थोडासा फरक आता आम्ही केलेला आहे. नक्कीच. पण तुम्ही आता अमेरिकावर पण एशिया पॅसिफिक मध्ये जपान किंवा सिंगापूर, बँकॉक ते पण आपण करतो रेग्युलर. त्याच स्टँडर्ड जे मँगोचं स्टँडर्ड आहे रेग्युलर एअरलाईन्स असतील. ओके. हा, मी एअरलाईन ऍक्च्युली येणार होतो, आपण ऑफ कॅमेरा त्याशी बोललो होतो की मँगोचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही स्वस्त एअरलाईन किंवा कुठले तरी मिडल ईस्ट थ्रू जाणारे एअरलाईनवर शक्यतो आम्ही घेत नाही. तर ह्याचं काय सांगाल? शक्य असेल तिथे आपण प्रीमियम एअरलाईनच वापरतो. ओके. सिंगापूर एअरलाईन्स असेल किंवा लुफ्तान्सा असेल, क्वांटस असेल, तर या एअरलाईन्सच आपण शक्यतो वापरतो. पण अगदीच जर वेळ पडली काही एअरलाईन्सचे तुमच्या एअरलाईनच्या आम्हाला डेट्स मॅच होत नसतील, काही वेळेला एअरलाईन्स आठवड्यातनं 3 वेळाच जातात, मग तिकडच्या इंटरनल फ्लाईट्स असतात तर त्या मॅच होतात का नाही, तर 90% आम्ही प्रीमियम एअरलाईन्सच वापरतो. परंतु जर कुठे नाही जमलं तर एखाद्या वेळेस दुसऱ्या एअरलाईन वापरतो. आता साऊथ ईस्ट एशियामध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर किंवा व्हिएतनामच्या टूर सुद्धा आपण करतो, आणि त्याच ताकदीने करतो, कुठेही कॉम्प्रोमाइज न करता. जेव्हा आम्ही टूर बनवतो त्यावेळी हा विचार करत नाही की ह्या 3 कंपन्या ह्या प्राइसला विकतायत मग आपली प्राइस त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, असं नाही. मला ही टूर करायची आहे, मला ह्या स्टँडर्डची हॉटेल्स, रेस्टॉरंट, जेवणं हे पाहिजे, आणि जी काही किंमत येईल त्या किमतीला आम्ही विकतो. मग हे लोक जर स्वस्त असतील तर असू देत, हे लोक जास्त असतील तर असू देत, पण आम्ही इथे कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर त्यामुळे लोकांच्या कंप्लेंट्स जवळपास नाहीच. म्हणून म्हटलं मी तुम्ही गुगल रिव्ह्यू बघा आमच्या, कारण त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला कंप्लेंट करण्यासारखं आम्ही काही ठेवलेलंच नाही. अगदीच गॉड फॉरबिड काही संकट आलं, भूकंप झाला किंवा कुठे ऍशेस आले, फ्लाईट्स नाही उडाल्या, अशा प्रकारचे जे फोर्स मॅजॉर म्हणतो आपण तसे प्रॉब्लेम झाले तरच. पण अदरवाईज आमच्या टूरमध्ये कंप्लेंट करण्यासारखं काही लोकांना तसे प्रॉब्लेम कोणी हातात नाही येत. ते आता इट्स बियॉन्ड एनिमल्स कंट्रोल. करता येत नाही, कोरोना आला तर त्याला काहीच करता येत नाही. राईट. मिलिंदजी, यालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न असा आहे की युरोपमधले लोकांच्या डोळ्यासमोर व्हिसाचे प्रॉब्लेम्स खूप येतात, कारण रिजेक्शन पण आहेत शेंगेन, आणि पेपरवर्क खूप लागतो, क्रिटिकल लागतं. तर तुम्ही लोकांना काय प्रकारे ऍडवाइस करता की कशा प्रकारे डॉक्युमेंटेशन किंवा किती आधी प्लॅनिंग करायला पाहिजे? तुम्हाला सपोज मे मध्ये जायचं फॉर एक्झाम्पल, तर हाऊ अर्ली यू शुड स्टार्ट प्लॅनिंग विथ पेपर वर्क आणि व्हिसा प्रोसेस वगैरे? प्लॅनिंग तर तुम्हाला खूप आधीच करायला लागेल, फायनान्शियल असेल किंवा शारीरिक असेल. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक म्हणतात माझी पाठ दुखते, माझी कंबर दुखते, माझे गुडघे दुखतात. सिनियर सिटीजन्स असतात आणि ह्याच काळामध्ये त्यांना जमतं, कारण आयुष्यभर स्ट्रगल केलेला असतो. तर आता वेळ पण आहे, पैसे पण आहेत, तर चला फिरायला जाऊया. आणि युरोप बघायचं स्वप्न आहे माझं, पण मला जमेल का? एवढं चालायला लागतं. युरोपला चालायला बरंच लागतं, पण कुठे तुम्हाला चालत नाही म्हणून टूर करता येणार नाही असं होत नाही. तुम्हाला जर चालता येत नसेल, गुडघे दुखत असतील, पाठ दुखत असेल, तर एका ठिकाणी टूर मॅनेजरला सांगा तुम्ही, तिथे बसा, ते साईटसिंग पूर्ण करून तो येईल आणि तुम्हाला परत घेऊन जाईल. त्यामुळे युरोप करणार नाही असं करू नका. एखाद्या वेळेला जिथे जास्त, आता युरोपमध्ये सॉल्सबर्ग असेल, रोम असेल, जिथे सिटी टूरला बरंच चालायला लागतं, तर तिथे तुम्ही नका करू पाहिजे तर सिटी टूर, पण बाकीचं तुम्ही करू शकता. आता युंगफ्राव असेल, माउंट इटलीज असेल, तर तिथे माउंटन्सवरती तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम येत नाही. परंतु आता विजाचा जो तुमचा प्रश्न आहे, तर विजाबद्दल मला असं सांगायचं आहे की कोरोनाच्या आधीपर्यंत 3 महिने आधी विजा करायला लागायचा, पण आता 6 महिने आपण आधी करू शकतो. तर माझं
तुमचं जर ठरलं असेल युरोपला जायचं तर मी सांगतो जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढं चांगलं. 6 महिने आधी जर विजा केलात तर सगळ्यात उत्कृष्ट, कारण त्यावेळेला गर्दी नसते VFS मध्ये. VFS मध्ये आता फेब्रुवारी नंतर गर्दी व्हायला सुरुवात होते. तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये विजा करायला गेलात तर एक तर अपॉइंटमेंट पण लवकर मिळते, लगेच मिळते, आणि तिथे VFS ला गेल्यानंतर हार्डली 40-45 मिनिटात तुम्ही मोकळे होता. पण तेच जर तुम्ही आत्ता गेलात फेब्रुवारी मार्च मध्ये जर गेलात विजाला तर कदाचित अपॉइंटमेंट सुद्धा मिळणार नाही. महिनाभर अपॉइंटमेंट मिळत नाही तुम्हाला, आणि मिळाली तरी VFS ला इतकी गर्दी असते की तिथे तुम्हाला 2 किंवा 3 तास सुद्धा लागू शकतात. तर जर तुम्ही ठरवलं असेल युरोपला जायचं तर माझं तुम्हाला असं मत आहे की जेवढं लवकर आहे तेवढ्या लवकर विजा करून घ्या. आता आम्ही तुम्हाला प्रोफेशनली गाईड करतो की विजा करण्यासाठी काय लागतं. आता कॉन्सुलेटमध्ये त्यांना ज्या पद्धतीने तुमची फाईल पाहिजे त्या एक्झॅक्टली त्याच पद्धतीने तुमची फाईल लावतो. जाताना ते काय बघतात की तुम्ही सुखवस्तू आहात का, तुमच्याकडे इन्कम चांगला आहे का, तुमचा बँक बॅलन्स आहे का, बँकेच्या स्टेटमेंट्स लागतात, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स लागतात 3 वर्षाचे. आता हे सगळे पेपर्स कुठले पेपर्स लागतात आणि ती फाईल कशी लावायची सगळं आम्ही करतो. तुम्हाला फक्त आम्ही सही करायचं काम ठेवलेलं आहे. पेपर कुठल्या ऑर्डर मध्ये लावायचे सगळी फाईल अशीच्या अशी लावून देतो. तुम्ही फक्त ती फाईल घेऊन VFS मध्ये जायचं असतं. त्यामुळे तुम्हाला कुठली काळजी करायचं कारण नाही. आम्ही सांगू ते पेपर जर तुम्ही तसेच्या तसे दिलेत तर तुमचा विजा 100% होणार. मला काळजीच नाही की विजा रिजेक्ट होतील म्हणून. जर आत्ताचं विजा रिजेक्शनचं पर्सेंटेज खूप हाय आहे तर मला असं वाटतं की प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे होऊ शकतं. आमचे विजा रिजेक्ट होत नाहीत. अगदी दुर्दैवाने एखादा विजा रिजेक्ट झाला तरी सुद्धा तो विजा रिजेक्ट व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगू की या कारणामुळे विजा रिजेक्ट होऊ शकतो. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर करा. कदाचित 50% चान्सेस असतात तरी विजा होईल. झाला तर चांगलंच आहे, परंतु जर नाही झाला तर कुठल्या कारणामुळे जर विजा रिजेक्ट झाला असेल तर त्या नंतर सगळ्या कंपन्या तुम्हाला सांगतात परत तुम्ही रिअप्लाय करा. आणि परत जर विजा रिजेक्ट झाला तर ते सांगतात की हे पैसे आम्ही तुम्हाला परत देणार नाही, तुम्ही दुसरी कुठली तरी टूर करा. परंतु आम्ही तसं करत नाही. जर तुमचा दुर्दैवाने विजा रिजेक्ट झाला तर तुमचे सगळे पैसे आम्ही परत देतो. फक्त तुम्हाला कॉन्सुलेटची फी जी असेल तेवढी भरायला लागते. बाकीचे तुमची बुकिंग अमाऊंट तुम्ही 1 लाख रुपये भरले असेल तर ते सगळे पैसे आम्ही तुम्हाला परत देतो. तुम्हाला चॉईस आहे की परत रिअप्लाय करायचं तर करू शकता, पण आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी गाईड करतो. त्यामुळे विजा ज्या पद्धतीने आम्ही लावतो 100% तुम्हाला विजा व्हायलाच पाहिजेत. याचा अर्थ आमचं कुठल्याही प्रकारचं सेटिंग नाहीये कॉन्सुलेट बरोबर, परंतु त्यांना जसं पाहिजे तशी फाईल लावल्यामुळे विजा होतात. तेव्हा तुम्ही आय थिंक ना आता जे म्हणलात की आम्ही लोकांना विजा रिजेक्ट झाला तर आम्ही पैसे पण परत देतो, तर आय थिंक तो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तुमच्या टीमवर कॉन्फिडन्स आहे. एक्झॅक्टली. विजा प्रोसेस एवढं चांगलं लावतील की रिजेक्ट होण्याचा चान्सच कमी होईल. एक्झॅक्टली. अगदीच झाला तर तुमचे पैसे परत मिळतील. नाहीच होणार विजा रिजेक्ट, त्यामुळे तुम्हाला निश्चिंत मनाने तुम्ही विजासाठी अप्लाय करू शकता. क्या बात आहे. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला? एक वेगळ्या ठिकाण, वेगळ्या डेस्टिनेशन तुम्हाला माहिती आज खूप चांगली मिळाली आहे, आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही हा एपिसोड ऐकून लगेच तुम्ही मँगो हॉलिडेजला फोन कराल आणि त्यांची पुढची युरोप टूर तुम्ही 100% बुक कराल. तर मिलिंदजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तुम्हाला जे प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर प्लीज. माझं सगळं आत्ता बोलून तर झालेलंच आहे. तुम्ही पॉडकास्ट जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्या व्यतिरिक्त या मंगळवारी 21 तारखेला संध्याकाळी 5 ते 8 यशवंतराव चव्हाण सभागृह कोथरूड इथे आम्ही एक युरोप आणि जपान मार्गदर्शन मेळावा ठेवलेला आहे. तर त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तिथे तुम्ही नक्की या. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देण्यासाठी आम्ही शेवटचा अर्धा तास राखीव ठेवलेला आहे. तर ह्या मेळाव्याला तुम्ही या आणि तिथे आमच्या ज्या ऑफर्स आहेत 28 तारखेपर्यंत जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला एक चांगला प्राईसला ही टूर मिळणार आहे. तर माझी खात्री आहे तुम्ही या मेळाव्यामध्ये याल आणि आपण परत तिथे भेटणारच आहोत. धन्यवाद. म्हणजे आमचं तुम्हाला चॅनल कसं काय वाटतं मला नक्की कळवा. आमचे डिटेल्स खाली येतच आहेत आणि 100% आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही तुम्हाला अजून असे नवनवीन विषय या पॉडकास्टमध्ये घेऊ शकू. धन्यवाद.